टॅलीमध्ये इनव्हॉइस आणि कोटेशनमध्ये फरक नाही का समजत? एक गोष्ट सांगते, माझ्या ऑफिसमध्ये एका स्टाफने परचेस इनव्हॉइस 2 वेळा एंटर केलं आणि जेव्हा विचारलं तर तिने सांगितलं, मॅडम हे आहे इनव्हॉइस आणि हे आहे कोटेशन. मग हे दोन्ही मी वेगळे वेगळे एंटर केले आहे आणि मी कन्फ्युज्ड आहे. तर असं का होतं? कारण तिने ज्या इन्स्टिट्यूटमध्ये टॅली सर्टिफिकेशन केलं होतं तिथे फक्त थेरॉटिकल शिकवलं गेलं होतं, प्रॅक्टिकल नाही. बिल, इनव्हॉइस, कोटेशन, पेमेंट हे सगळे वेगवेगळे असतात, पण कोर्समध्ये फक्त बेसिक एंट्रीज दाखवल्या जातात आणि त्यामुळे कॅन्डिडेट इनव्हॉइस आणि कोटेशनमध्ये कन्फ्यूज होत असते. मग तुम्हाला काय करायचं आहे? खूप सिम्पल आहे. ॲक्युफिन अकाउंटिंग सोल्युशन्सवर आम्ही फक्त प्रॅक्टिकल टॅली शिकवतो. रिअल बिल्स, बँक ट्रान्झॅक्शन, जीएसटी रिटर्न जे जॉबमध्ये लागेल तेवढंच शिकवतो. मॅन्युफॅक्चरिंग असू दे, ट्रेडिंग असू दे किंवा सर्व्हिसेस असू दे, प्रत्येक बिझनेसचा अकाउंटिंग पॅटर्न वेगळा असतो आणि आम्ही तेच तुमचं क्लिअर करतो. जर तुम्ही टॅली शिकत असाल पण प्रॅक्टिकल नॉलेज नसेल तर आत्ताच ॲक्युफिन अकाउंटिंग सोल्युशन्सला भेट द्या आणि उत्तम जॉब मिळवा. सो डोंट वेट अँड डोंट डाऊट. Your future in finance starts at Acufen Accounting Solutions.